तर कांदिवलीतील 5 वर्षाच्या मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात एक बातमी आलेली आहे। मनसेनं पोलिसांनी रुग्णालयाच्या डीनची भेट घेतली आहे। आरोपीवरती कठोर कारवाई करण्याची मनसेनं मागणी केलेली आहे। तुमच्याबद्दल मी पुन्हा पुन्हा बोलतोय सर की तुमच्याबद्दल मला दुमत नाहीये की तुम्ही काय तुम्ही एक फोन केला तरी तुम्ही हे करता, त्याच्याबद्दल मला म्हणायचंच नाही। पण तुम्ही नसताना काय करायचं? कालच्या स्टाफचं पण तेवढे डॉक्टर्स आहेत तुमच्यानंतर। तर कांदिवली लैंगिक अत्याचार प्रकरणात मनसेनंतर भाजपची ही आक्रमक भूमिका पाहायला मिळते। आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केलाय। रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना झालेल्या दुर्लक्षाला जबाबदार कोण? आमदार योगेश सागर यांनी सभागृहामध्ये हा सवाल केलेला आहे। सरकारनं दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळेला आमदार योगेश सागर यांनी केली आहे। 1200 बेडची हॉस्पिटल, 5 वर्षात ही अध्यक्ष महोदय अत्याचार झालेली मुलगी, त्याचा अध्यक्ष महोदय ब्लीडिंग सुरू आहे, त्याला रक्तस्राव सुरू आहे, त्याला अध्यक्ष महोदय 3 तासानंतर नायरमध्ये पाठवायची महापालिकेकडनं शताब्दी रुग्णालयामधनं व्यवस्था होते। अध्यक्ष महोदय सिस्टम सुधारायची गरज आहे। अत्याचार झालाय, कायद्याने कारवाई होईल। सिस्टम अध्यक्ष महोदय महापालिकेच्या त्या रुग्णालयातले जे डॉक्टर जबाबदार असतील तातडीने अध्यक्ष महोदय त्या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे। तर नगर विकास खात्यात भ्रष्टाचार झाल्याचा सुनील प्रभूंचा आरोप। ज्या बदल्या झाल्या त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असं सुनील प्रभूंनी म्हटलंय। फडणवीसांनी बदल्यांना स्थगिती दिली म्हणजे भ्रष्टाचार झाला। बदलीसाठी इंजिनियर्सकडून 25-25 लाख कोण घेत होतं असा सवाल जो आहे तो सुनील प्रभूंनी उपस्थित केला। ज्या बदल्या झाल्या त्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली। मुख्यमंत्री जेव्हा स्थगिती देतात तेव्हा त्या भ्रष्टाचार असतो। कोण अधिकारी IAS अधिकारी होता, कोण मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी होता, कोण त्या बदलीकडे इंजिनियरांकडनं 25-25 लाख रुपये गोळा करत होता आणि म्हणून ती बदलीची लिस्ट त्यांनी बनवली आणि मग ते मुख्यमंत्र्यांना कोणीतरी तक्रार केली म्हणून ती बदली थांबवली। मला एवढंच म्हणायचं आहे, भ्रष्टाचार नसेल तर चौकशी करा। SIT लावा म्हणून मी मागणी केली आहे। CID मार्फत चौकशी करा आणि हे भ्रष्टाचारी कोण आहेत त्यांना शोधा आणि त्यांना फासावर लटकवा। तर नागपूरमध्ये शालार्थ ID घोटाळा प्रकरणी शिक्षक आक्रमक झालेले आहेत। 8 डिसेंबरपासून शिक्षकांचं अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे। 10 महिन्यांपासून वेतन बंद झाल्यानं शिक्षक संतप्त आहेत। तात्काळ वेतन देण्याची आंदोलक शिक्षकांची मागणी पाहायला मिळते।